नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण माहिती करून घेणार आहोत ते फुफ्फुसांच्या आजारांबद्दल. खरं तर जेव्हा तुम्ही एखाद्या लहान मुलाचं म्हणजे तान्ह्या बाळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते त्याच्या श्वासोच्छवासाचा जो उपयोग असतो, आपल्या फुफ्फुसाचा जो क्षमतेचा असतो तो 100% वापर करत असतो. पण मात्र ते मूल जसजसं मोठं होत जातं तसं मात्र त्या आपल्या फुफ्फुसांचा वापर पूर्णपणे करतोच असंच नाही, कारण आमंत्रण देत असतो अनेक फुफ्फुसांच्या आजारांना. मग ही नेमके आजार कोणते असतात? हे फुफ्फुसांचे आजार जर आपल्याला झालेत तर आपल्याला होलिस्टिक हर्बल चिकित्सा आपल्याला कशी मदत करू शकतो, या सगळ्या विषयांची आज आपण माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. आपण त्याचे स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, कारण असं आपण बघितलं की हल्ली वातावरणामध्ये इतकी दूषित हवा असते की त्याच्यामुळे आपल्याला फुफ्फुसांचे जे आजार असतात ते नेहमीच होत असतात. म्हणजे साधंच घ्यायचं झालं तर सर्दी पडशाचा आपल्याला होणारा त्रास. खरं तर सगळ्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. पण तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच सरांना विचारा. आपला फोन नंबर मात्र लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. चला त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की आपण फुफ्फुसांचे आजार हे आज आपलं शीर्षक आहे, तर मग ह्याचं गांभीर्य काय नेमकं? बरोबर आहे. फुफ्फुसाचा आजार किंवा फुफ्फुसालाच प्राणवाह स्रोतस म्हणलेला आहे. प्राणवाह स्रोतस ह्या शब्दावरूनच आपल्याला एक साधारण कल्पना येईल. प्राण म्हणजे ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, किंवा एखादा आपण ऑक्सिजन घेतल्याशिवाय 1 मिनिटसुद्धा काढू शकत नाही. उदाहरण द्यायचं असेल तर आपण एक नाक बंद करून 1 मिनिट ठेवलं तर आपण लगेच गुदमरून जातो. जशी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते तशीच शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक कणाला ऑक्सिजनची गरज असते. आणि ते ऑक्सिजन मिळतं कुठून? तर ते ऑक्सिजन रक्ताद्वारे तर मिळतं, पण रक्ताला कुठून मिळतं तर ते प्राणवाह स्रोतसाद्वारे किंवा फुफ्फुसाद्वारे मिळत असतं. अशा ह्या स्रोतसांची किंवा सिस्टीमची जी रचना आहे, पण अशा ह्या सिस्टीमचे किंवा स्रोतसांचे आजार हल्ली दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्याची अनेक कारणं आहेत की हवेमध्ये पोल्युशन आहे, किंवा रोजच्या सवयी वेगळ्या आहेत, लाईफस्टाईल आहे, फूड स्टाईल आहे, तंबाखूचं सेवन आहे, स्मोकिंग आहे, रात्री जागरण आहे. अशा अनेक कारणामुळे ह्या फुफ्फुसांचा आजार किंवा प्राणवाह स्रोतसांच्या आजारांचं प्रमाण वाढत आहे. शिवाय केमिकलचं सेवनसुद्धा आहे. केमिकल मग हवेतून जात असेल, किंवा कार्बन मोनॉक्साईड जात असेल, किंवा एखाद्या भाजीतून केमिकल जातं, व्हेजिटेबलमधून जातं, दुधातून जातं, औषधातून जातं. ह्या सगळ्या अनेक कारणामुळे ह्याचं फुफ्फुसांच्या किंवा प्राणवाह स्रोतसांच्या आजारांचं प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळेच जे मृत्यूचे कारणं अनेक कारणं आहेत, मग कॅन्सरमुळे असेल किंवा हृदयामुळे असेल, त्याचा फुफ्फुसांच्या आजारांचा हा 3रा नंबर लागतो. अरे बापरे. 3रा नंबर जगामध्ये जितके काही रुग्णांचं मृत्यू होतं त्यामध्ये हे 3रा नंबर असतो. असं हे याचं गांभीर्य असल्यामुळे आजच्या दृष्टीने, आणि हा आजार अगदी लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत कुणालाही होऊ शकतो. बरोबर. जन्मलेल्या मुलापासून, मग ते 1 दिवसाचं मूल असो किंवा एक 90 वर्षाचा म्हातारा असो, त्यांना हा आजार होऊ शकतो. हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. आणि गांभीर्य घेण्याची कुठलाही आजार जर वेळेवर ट्रीटमेंट केली तर तो सहजपणे किंवा पुढचे धोके कमी होत जातात. एखादं उदाहरणच द्यायचं असेल तर आपल्या घराला आग लागली, ते वेळेवर अटेम्प्ट केली तर कमी नुकसान होईल, पण उशिरा जर केलं तर ते जळून जाईल. तसंच आहे कुठल्याही आजारांचं असं असतं. नक्कीच. सर, आता हे जर आपण आजारांचं गांभीर्य जर आपण लक्षात घेतलं, जसं तुम्ही म्हणाले की कॅन्सरनंतर हृदयविकाराचे जे धोके आहेत, त्याच्यानंतर फुफ्फुसांच्या आजारांचा हा 3रा नंबर लागत असतो. मग साधारण ह्या आजारांमध्ये कोणकोणते आजार मोडत असतात? बरोबर आहे. आता ह्या आजारामध्ये आपण त्यापूर्वी एक फुफ्फुस समजून घेऊ आपण की नेमकं फुफ्फुसांचं कार्य कसं घडतं ते. आपण जे हे नाकातून श्वास घेत असतो आणि ती हवा हळूच ह्या पाईपद्वारे ह्या फुफ्फुसामध्ये येत असते. हे निळे जे पाईप्स दाखवतो हे रक्तवाहिन्याचे पाईप्स असतात, आणि बाकीच्या ह्या ज्या पाईप्स आहेत ह्या श्वासवाहिन्या असतात. श्वासवाहिन्याद्वारे ही खाली एक अंगुराची जशी किंवा ग्रेप्सची जशी बॅग असते तसे हे बॅग्स असतात, आणि त्यातून त्या एक्सचेंज होत असते. हवा ही रक्तामध्ये जाते आणि रक्तातला वापरलेला कार्बन डायऑक्साईड ह्याच्यातून तो बाहेर पडत असतो. आणि हे लंग्स जे आहेत हे इलॅस्टिक टिश्यू असतात, रबरी जसे असतात, त्यामुळे त्यांची भात्यासारखी मुवमेंट होत असते. म्हणजे ते आकुंचन आणि प्रसरण पावत होतात. आणि त्यांच्या आकुंचन आणि प्रसरण पावण्याच्या क्षमतेवर आपलं त्या
अवयवाचं कार्य अवलंबून असतं. बरोबर. त्यांची स्थिती तापवतो की इलेक्ट्रिसिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याचं कार्य सुरळीत होत असतं. अशा ह्या प्राणवायू स्रोतस किंवा लंग्सचं फंक्शन सतत चालू असतं. यानंतर आपण पाहू की त्याचे आजारांचं वर्गीकरणमध्ये एक सामान्य आजार दिसू शकतात. बरं. सामान्य आजारामध्ये सर्दी आहे, खोकला आहे, निमोनिया, सायनोसायटिस आहे. पण सामान्य आजाराचं जर वेळेवर ट्रीटमेंट नाही केली तर त्याचं रूपांतर गंभीर आजारात होऊ शकतो. बरोबर. आणि ह्या सामान्य आजारामध्ये मुख्यतः लहान मुलांचा जास्त समावेश होतो. मग ते 1 वर्षाचे असो किंवा 15 वर्षाचे असतो, ते नेहमी आजारी पडत असतात. मग कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आजारी पडतात. आजारी पडले की ते औषधी घेतात. औषधी घेतल्यानंतर 8 दिवस बरी वाटतात, परत 15 दिवसांनी परत आजारी पडतात. ह्या असंच त्यांची सतत ती शृंखला चालू असते. त्यामुळे होतं काय, सततच्या औषधाने त्यांच्या प्रतिकार क्षमतेवर परिणाम होतो. बरोबर. प्रतिकार शक्ती जी बॉडीमध्ये स्वतःची मिलिटरी असते ती वीक होत जाते. त्यामुळे औषधी आजार त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि परत आजारी पडत असतात. बरोबर. आणि ह्या शृंखलेतून पुढे घडतं काय, लहान मुलांचे अवयव हे अतिशय नाजूक असतात, डेलिकेट असतात. जसं एखादं मोठ्यांचं यकृत, मोठ्यांचं किडनी आणि लहान मुलांचं 1 वर्ष, याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. बरोबर. तर ते मुलांचे अवयव सगळे जसं काही रोज फ्लावर किंवा गुलाबाचं फूल असल्यासारखं असतं. त्यांच्यावर जितके औषधाचा परिणाम होईल तितके ती औषधं दुबळी होत जातात, ती अवयव दुबळी होत जातात. त्यामुळेच आमच्याकडे जे आता मी एक साधारण सर्वे केला आमच्याकडे 15,000 एक पेशंट दरवर्षी येत असतात. त्यातले 10 मुलं तर किडनीचे पेशंट निघतात. ओहो. आणि त्यांचा जर स्टडी केल्यानंतर असं वाटतं की ते पहिल्या 2-3 वर्षामध्ये सतत आजारी पडलेले असतात. आजारी पडलेले असल्यामुळे सतत ती औषधी घेतात आणि औषधीचा परिणाम म्हणून त्यांच्या किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळे सांगण्याचा तात्पर्य हा उद्देश आहे की लहान मुलांचा अवयव खूप नाजूक असतात. त्यांची परत औषधी देण्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर परत आजारी पडतात आणि त्यावेळेस जर खरी अवस्था त्यावेळेस जर योग्य चिकित्सा मिळाली तर मुलांची त्यांचा फायदा खूप होत असतो. कारण काय, सतत आजारी सतत औषधामुळे दुसरं एक नुकसान होत असतं मुलांचं, त्यांची वाढ खुंटते किंवा वाढ कमी होते. आणि ती वाढ ही नुसती शरीरापुरतच मर्यादित नसते तर त्यांची बौद्धिक वाढ पण खुंटते. बरोबर. आणि बौद्धिक वाढ हे शरीराच्या वयाच्या ठराविक वयापर्यंतच होत असते. मॅक्झिमम 15 वर्षापर्यंत बुद्धीची वाढ होत असते. जर त्यांची बुद्धीची वाढ जर कमी झाली तर मग त्याच्या पूर्ण करिअरवर त्याचा परिणाम होत असतो. आणि जास्त सर्दी खोकला वगैरे सततचा त्रास असेल तर त्यांचं जे एकाग्रता असते, कॉन्सन्ट्रेशन असतं, त्याच्यावरती देखील खूप परिणाम होत असतो. आपण या सगळ्या गोष्टीची सर माहिती करून घेऊया. पण आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. राजेंद्र आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. मॅडम, मी राजेंद्र महानोर बोलतो पुण्याहून. हा. मला म्हणजे ऍक्च्युली ह्याचा घशामध्ये घशामध्ये जळजळ हा एक प्रकार चालू आहे. त्याच्यानंतर कफ जनरेशन होत आहे. जर मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टरने एकदा मला फॅरेंजायटिसची ट्रीटमेंट दिली, एकदा लॅरेंजायटिसची ट्रीटमेंट दिली, त्याच्यानंतर मला ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे असं म्हणून सांगितले. बरोबर. पण त्याच्यानंतर सर संध्याकाळी मी एकदा जेवण करून झोपल्यानंतर मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि दिवसा देखील मी जेवण घेतलं तर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. पण मला सकाळी जाग आल्यानंतर मला एकदम हा त्रास चालू होतोय, कफ जनरेशन चालू होतंय आणि खोकला चालू होतोय. आणि तेलकट खाल्लं काय म्हणजे असं जर स्निग्ध पदार्थ खाल्ले तर त्याचा बिलकुल मला परिणाम होत नाही. किंवा मी रात्री तेलकट खाल्लं म्हणून मला कधी खोकला येत नाही. पण नॉर्मल कंडिशन मध्ये मला कधी म्हणजे जागे असताना हा त्रास कंटिन्युअस चालू असतोय. फुफ्फुसा रिलेटेड आहे का अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड आहे, हा मला आणखी लक्षात आलं नाही. नक्की. आपला प्रश्न समजलेला आहे. आपल्याला नेहमी छातीमध्ये किंवा घशामध्ये जळजळ होते, त्यामुळे त्यांना लॅरिंजायटिस फॅरेंजायटिस असा त्रास होत असतो आणि त्यांना ब्रॉन्कायटिस होण्याची शक्यता आहे अशी, किंवा ब्रॉन्कायटिस झालेला असं डॉक्टरने सांगितलेलं आहे. हे सगळं घडत असताना त्यांना अप्पर रेस्पिरेटरीमध्ये आहे का लोअर रेस्पिरेटरीमध्ये त्रास आहे असा एक शंका येतो. ही जरी शरीरात असं अप्पर रेस्पिरेटरी, लोअर रेस्पिरेटरी, फॅरेंजायटिस किंवा हे जरी असेल तर शेवटी शरीर हे एकच असतं. की मध्ये वॉटर टँक कंपार्टमेंट असे नसतात की एक मध्ये भिंत पाडली आहे आणि इकडे एक कंपार्टमेंट आहे तिकडे एक कंपार्टमेंट आहे, असं नसतं. त्यांचं महत्त्वाचं जे कारण होत असावं की जरी हे फॅरेंजायटिस लॅरेंजायटिस होत असेल,
झोपल्यानंतर होत असतं काय की नाकातले जे सिक्रिशन्स आहेत, नाकातला जे स्त्राव आहे तो झोपल्यानंतर घशात उतरतो आणि घशात उतरून ते परत परत ते इन्फेक्शन होत असतं किंवा तिथे परत परत सूज होत असते. अच्छा. त्यामुळे ज्याला सायनसायटिस आहे त्याला हे पुढे इन्व्हिटेशन मिळतं की पुढे लॅरेंजायटिस पॅरेंजायटिस होतच असतं. हो हो हो. कारण ते मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्राणवायू स्रोताची सुरुवात नाकापासून झालेली असते. नाकापासून फुफ्फुसापर्यंत एकच पाईप कंटिन्यू केलेला आहे. नुसतं तुम्ही घशाचाच विचार केलात तर ती चिकित्सा होणार नाही पूर्ण, किंवा नुसत्या नाकाचा विचार केला तरी चिकित्सा होणार नाही. त्याचा हा कम्प्लीट विचार केल्यानंतर त्यांची जी महत्त्वाचं जे आहे की लेट डिनर घेत असतील, लेट डिनर घेण्याने सुद्धा असे आजार होत असतात. किंवा डिनर शक्यतो लाईट असावं लागतं, किंवा समजा दुपारी 2 चपाती खायचं असेल तर रात्री हे 1.5 किंवा 1 खावी असं. त्यामुळे हे फुफ्फुसाचे आजार किंवा प्राणवायू स्रोताचे अप्पर रेस्पिरेटरी ह्याचे आजार कमी होण्याला मदत होऊ शकते. साधी टीप असेल तरी खूपसा फायदा होत असतो. बरोबर. आणि ह्या कारणामुळे त्यांची ॲसिडिटी होण्यामुळे, इंडायजेशन होण्यामुळे त्या घशामध्ये खवखव होते किंवा जळजळ होते. त्याच्यानंतर सायनसायटिस तयार होतं. सायनसायटिस तयार झालं की पुढची एक शृंखला फॅरेंजायटिस, लॅरेंजायटिस, ब्रॉन्कायटिस अशी एकामध्ये एक ती गुंतागुंत वाढत जाते. बरोबर आहे. आपण एक फोन घेतो. दीपाली आपल्याशी बोलतायत बेलापूरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझा प्रश्न ऍक्च्युली माझे सासरे जे आहेत त्यांचं स्वतःचं शॉप आहे आणि ते जरा धुळीत काम करतात. हां. तर ते सारखे खोकत असतात, असं आवाज वेगळाच येतो त्यांच्या घशातनं, आणि ते थांबवण्यासाठी मिरी खातात. हां. तर हे योग्य आहे का आणि याच्यावर काय इलाज आहे? मग त्यांनी पण दमा वगैरे होऊ शकतो पुढे जाऊन की बरोबर. काय आहे? बरोबर. दीपाली, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया. आपण वेळ झाली एका ब्रेकची, घेते छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते फुफ्फुसांचे आजार आणि होलिस्टिक हर्बल चिकित्सा याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. आता जो आपल्याला दीपाली यांनी प्रश्न विचारला होता त्यांच्या सासऱ्यांबद्दल, त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांना धुळीची अलर्जी आणि त्याच्या घशात विचित्र आवाज येतात आणि कायम खोकला असतो आणि ते मिरी खातात, तर ते बरोबर आहे की नाही त्यांनी विचारलं. तर धुळीची अलर्जी असल्यामुळे त्यांना नेहमी खोकला येत असेल. पण अलर्जी कुठलीही असताना त्यातली बॉडीमधली जी इम्युन सिस्टीम असते किंवा बॉडीमधली जी प्रतिकारशक्ती असते, ज्या ती मिलिटरी आहे, ती स्ट्रॉंग करणं आवश्यक असतं. कारण धूळ काम काही बंद करू शकत नाही. कशी फुलाची अलर्जी असेल, एखाद्या धान्याची अलर्जी, सगळ्यांच्या किती जरी डिटेक्ट केल्यास अलर्जी, आणि त्यापासून काही आपण अवॉइड करू शकत नाही, त्यापासून काही हे करू शकत नाही. त्यासाठी एकच उपाय चांगला की त्यांनी प्रतिकारशक्ती चांगली केली पाहिजे, स्वतःची मिलिटरी चांगली केली पाहिजे. त्यासाठी मी लहान मुलांना सुद्धा एक बराच सल्ला देत असतो की आपलं नाक जे आहे, नाकामध्ये जे एक प्रत्येक ठिकाणी मिलिटरी आहे, शरीरामध्ये आहे, प्रत्येक पार्टमध्ये पण मिलिटरी आहे. नाकामध्ये मिलिटरी, आता आपण हवा घेत असतो, हवेसोबत धुळी जात असतात, जंतू जात असतात, तर तिथली मिलिटरी स्ट्रॉंग करण्यासाठी आपलं गाईचं साधं तूप जे असेल ते बोटावर घ्यायचं आणि 3 वेळा दोन्ही नाकपुड्यात लावायचं. त्यामुळे तिथली मिलिटरी जी आहे ना थोडीशी स्ट्रॉंग होते. त्यामुळे नाकातून जो हवा जाते आणि त्याच्यातून धूळ जाते किंवा त्याच्यातून जंतू जातात, ते त्यातल्या त्यात तिथे रोखल्या जातात आणि पुढचे परिणाम होत नाहीत. आता त्यांनी दुसरा भाग सांगितला मिरी खावे की नाही. मिरी हा एखादा प्रमाणात खाल्ली तर एक चांगला असतं, पण कुठलंही आयुर्वेदिक आहे म्हणून खूप चांगलं असतं आणि किती खाल्लं तरी चालतं, हा सुद्धा चुकीचा गैरसमज आहे. कारण कुठलंही एक्सेस हे वाईट आहे. प्रमाणात खात असेल तर चांगलं आहे. एखादा मिरी खायला काय हरकत नाही. त्यामुळे जर खोकला होत असेल किंवा पुढचा धोका टाळण्यासाठी सगळ्या शरीराचा आणि मनाचा एकत्र विचार करून जर ट्रीटमेंट केली, होलिस्टिक चिकित्सेचं तेच वैशिष्ट्य आहे. आणि ती जर केली तर पुढचे उपद्रव किंवा धोके टळत असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बरोबर. नक्कीच. म्हणजे त्यांनी असं इथले तिथले उपाय न करता प्रॉपर जर त्यांनी डॉक्टरांकडे गेले, तज्ज्ञांचा सल्ला घेतला, तर नक्कीच तुमची जी सर्दी आहे किंवा धुळीची एलर्जी आहे तिला मुक्ती मिळू शकते कायमचे. आपण डॉक्टर सांगत होता आतापर्यंत की सामान्य आजार आपण पाहिले. सामान्य आजारांमध्ये आपण सर्दी पडशांचा वगैरे जे आहे, तुम्ही सांगितलं सर्दी झालं, खोकला झालं, आता आपण येतोय निमोनियावरती, त्याबद्दल सांगा ना सर. तर हे सामान्य आजारामध्ये सर्दी, खोकला, निमोनिया, सायनोसायटिस हे 4 आजार आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्राणवायू स्रोताच्या लंग्सच्या डिसऑर्डरमध्ये किंवा लंग्सच्या आजारामध्ये महत्त्वाचं काय असतं, एक पाईप असतं. त्या पाईपला अडथळा निर्माण झाला
की आजार सुरू होतात. श्वसन नलिका आपली. हां, श्वसन नलिका. मग ती अगदी मोठं 4 इंची पाईप असेल तसं अगदीच 1 मिलीमीटर पाईपसुद्धा असेल. पण त्या 1 मिलीमीटरमध्ये ज्यावेळेस अडथळा निर्माण होतो मग त्रास होतो. मग अडथळा कोण करू शकतं, तर एकतर पाणी करू शकतं, द्रव पदार्थ किंवा घन पदार्थ. ओहो. हां. दुसरा कोणी करूच शकत नाही. बरोबर. तर द्रव पदार्थ म्हणजे मग कफ असेल, सिक्रेशन्स असतील किंवा आणखी काही पाणी असेल. हे घन पदार्थ म्हणजे मध्ये एखादी वाढ झालेली असेल, अशा वेळेस हे म्हणजे आजार नाकाचं हाड वगैरे वाढतं. नाकाचे हाड वाढणे किंवा लंग्समध्ये एखादी गाठ होणे किंवा कुठेही काही होणे, अशाप्रमाणे ते त्रास होत असतो. तर इथे या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसलं असेल, हे पिवळा जो भाग आहे ह्या कफ भरलेला आहे आणि हे एवढी सगळी बॅग आहे हवेची. ह्या हवेच्या बॅगेमधून एक्सचेंज होत असते हवा. ही पाणी भरल्यामुळे किंवा कफ भरल्यामुळे त्याला तो त्रास होतो आणि त्रास झाल्यामुळे ते निमोनिया वगैरे असे आजार असतात. पण हे साधारण एक आठवडा जास्तीत जास्त असू शकतो. पण आजार जो आहे तो एखादा आजार परत परत होत असेल तो निश्चितच सिरियस असतो. बरोबर. कारण ती सायकल कुठे ना कुठे थांबायलाच पाहिजे. बरोबर. तात्पुरतं औषध घेतलं ते कमी झालं म्हणजे आपण समाधान म्हणणं चुकीचं आहे. कारण त्यातून दुसरे परिणाम होऊ नये हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक सामान्य आजार हा गंभीर होत असतो. नक्कीच सर. आता जर सामान्य आजारांकडे जर आपण दुर्लक्ष केलं, जसं तुम्ही सांगितलं सर्दीकडे साधं दुर्लक्ष केलं तर त्याच्यावरती गंभीर आजार आपल्याला दिसून येतात. मग हे गंभीर आजार नेमके कोणकोणते दिसतात सर? गंभीर आजार त्याच्या पुढचे तुम्हाला मी सांगतो की गंभीर आजाराप्रमाणे हे आता ब्रॉन्कायटिस आहे, अस्थमा आहे, ट्युबरक्युलोसिस आहे. ट्युबरक्युलोसिस म्हणजे त्याला टीबी असं म्हटलं जातं. की अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस एक स्टेज होती की प्रत्येक वेळेस औषध घेतो, दम लागला की औषध घेतो, गोळ्या घेतो, पंप घेतो, परत कामाला जातो आणि ते पुढे ती औषधंसुद्धा काम करत नाहीत. त्यामुळे एक स्टेज अशी असते की त्याला तो झोपता येत नाही किंवा असंही होतं की झोपू शकत नाही. कारण जी काही औषधे आहेत, जे पाईप आहे ते विस्तार करणारी ट्रीटमेंट दिली जाते. जी एक 4 इंची पाईप आहे ते 2 इंची झालं, ते औषधी घेतली परत 4 इंच झालं, असं ते होत असतं. आणि नेहमी औषधं घेण्याने ते परमनंट डायलेटेशन होतं. ओके. त्याची स्थितिस्थापकता किंवा इलेस्टिसिटी कमी होते. आणि इलेस्टिसिटी कमी झाली, ते आकुंचन प्रसारण कमी झालं की तिथे त्याला स्पेस निर्माण होते. स्पेस निर्माण झाले की मग तिथे कोणीतरी येऊन बसतं. कोण येऊन बसतं म्हणजे एक कफ येऊन बसतं किंवा लिक्विड येऊन बसतं. मग ते परतची ती कायमची कंडिशन होते आणि पुढे ते औषधं एक्सपान्शन होत नाहीत किंवा विस्तारीकरण होत नाही. त्यामुळे तो परत त्रास होत असतो. तर त्यामुळे त्याला ब्रॉन्कायटिस, अस्थमा ही जी आहेत, अशी जी आजार आहेत त्या ट्यूबमध्ये जी आहे एअर सर्क्युलेट करणारी जी पाईप सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सूज आलेली असते किंवा द्रव साचलेला असतो किंवा